तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहता? माझं नाव आहे राधेश्याम काळूराम शर्मा. मी कांदिवली पूर्व मुंबई या ठिकाणी राहतो. ओके. तुमच्या मुलाचं नाव काय आणि त्याचं एज काय आहे? माझी मुलगी आहे, तिचं नाव आहे उर्वशी शर्मा, वय आहे तिचं 13. ओके. तुम्ही काय बघत होता तिच्यासाठी? मी माझी मिसेस आणि मी आणि मुली अशा तिघंजण आम्ही मुंबईत राहतो. त्यामुळं माझ्या पोलीस जॉबमुळे मला तिला कुठेही घेऊन जाणं अवघड पडत होतं आणि मुलीच्यासाठी एक निरनिराळ्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी अशी कुठली एखादी संस्था असावी की जी आपल्या मुलाला सुरक्षित घेऊन जाईल आणि परत सुरक्षित घेऊन येईल आणि त्या पर्यटन स्थळाची मजाही तिला घेता येईल. कारण की आम्हा दोन्ही नवरा बायकोंना अशा ठिकाणी मुलीला घेऊन जाणे सध्या तरी शक्य नसल्यामुळे मी असा पर्याय शोधत होतो की अशी कुठली इन्स्टिट्यूट आहे काय की जी आपल्या मुलीला निरनिराळ्या ठिकाणी व्हिजिट देऊन कॅम्पिंग करून लहान लहान मुलांना एकत्र आणून अशी काय चांगल्या गोष्टी जर दाखवत असेल तर असे इन्स्टिट्यूट मी शोधत होतो. ओके. तर क्षितिज जॉईन करण्याच्या पहिले तुम्ही दुसरं अजून काय बघितलं? मी बऱ्याचशा अशा संस्थांना भेटी दिल्या आणि त्यांच्याकडून माहिती गोळा केली किंवा तुम्ही अशा लहान मुलांसाठी काही कॅम्प अरेंज करता वगैरे. बऱ्याचशा संस्था अशा निघाल्या की काही नव्याने सुरू झालेल्या आहेत, काही फक्त मुलांनाच घेतात आणि काही फक्त आपल्या मित्रपरिवारांनाच घेऊन जातात आणि त्यांचे कुठे असे ऑफिसेस वगैरे नाही आहेत. तर अशा संस्थेमध्ये माझ्या मुलीला पाठवणं मला सुरक्षित वाटलं नाही आणि क्षितिज हा पर्याय मी यासाठी निवडला की त्यांचं ऑथराईज ऑफिस दादर या ठिकाणी आहे. वेबसाईटवर त्यांची माहिती गोळा केली आणि बरीचशी माहिती गोळा केल्यानंतर सुरक्षेच्या हेतून मला क्षितिज योग्य वाटलं म्हणून मी माझ्या मुलीसाठी क्षितिज हा पर्याय निवडला. अच्छा. तुमच्या मुलीचा एक्सपिरियन्स कसा होता कॅम्पमध्ये? माझी मुलगी कोयना या ठिकाणचा 7 दिवसाच्या कॅम्पसाठी गेली होती आणि जाताना थोडीशी नर्वस होती, परंतु आल्यानंतर तिचा एक्साइटमेंट आणि तिला आलेला अनुभव अतिशय उत्तम असल्यामुळे आणि तिच्यात बऱ्याचशा चांगल्या गोष्टींचा पण वाढ झालेली मला दिसली. त्यामुळं मी ह्याच्यापुढे तिला त्या क्षितिजमध्येच कॅम्पमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे माझा कोयनाचा आणि क्षितिजचा एक्सपिरियन्स अतिशय उत्तम आहे. अच्छा. अजून काय चांगलं होऊ शकतं क्षितिजमध्ये? क्षितिजमध्ये चांगलं होऊ शकतं म्हणजे जाहिरातीची खूप कमी आहे. बऱ्याचशा लोकांना क्षितिज माहिती नाही आहे. माउथ टू माउथ बऱ्याच लोकांना माहिती आहे, परंतु जसं प्रचार व्हायला पाहिजे तसा प्रचार नसल्यामुळे क्षितिज लोकांना सांगावं लागतं. माझं असं मत आहे की क्षितिजचा प्रचार जास्त होऊन बरेचसे अशा मुंबईमध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये लोक असे राहतात की त्यांच्या मुलांना त्यांना कुठेतरी पाठवायचं आहे पण सुरक्षित ठिकाण नाही. तर क्षितिज हा त्यांना एक चांगला पर्याय मिळू शकतो. त्यामुळं क्षितिजने याच्यामध्ये जाहिरात करून आणि स्वतःच्या वेबसाईटवर सुरक्षेच्या हेतूने घेतली जाणारी काळजी प्रसिद्ध केली तर क्षितिजमध्ये आणखी बरेचशा चांगल्या गोष्टी होऊ शकतात. ओके. लास्ट क्वेश्चन. 1 ते 5च्या मार्क्समध्ये तुम्ही क्षितिजला किती मार्क्स देणार दुसऱ्या पालकांसाठी? 1 ते 5मध्ये मी 5 देईन. 6 मला देता येणार नाही, पण 5 मार्क द्यायला काहीच हरकत नाही माझ्या मुलीच्या एक्सपिरियन्सवर. ओके. ठीक आहे. थँक्यू.